Hi guys, welcome back. I'm Shreya And I'm Nami. and you're watching The Behen Behen Code. Code. For today's episode, we are going to make Momos. momos. Sabka favorite. Chicken momos. Yes, let's go. Let's get into the video. तर हा चिकन आम्ही ऑलरेडी बारीक करून आणला तर मॅरिनेट केलाय, म्हणजे काय बोलतात किमा केलाय. तो किमाचं मॅरिनेट केलाय. मॅरिनेशन साठी काय काय टाकलंय प्लीज टेल. मॅरिनेट केलं नाहीये, जस्ट त्याच्यामध्ये लिंबू टाकलाय, लेमन लिंबू टाकलं त्यामध्ये आणि त्यामध्ये हळद टाकली आहे. टाकायची नव्हती पण तरी पण आम्ही टाकली आहे थोडीशी हळद आणि थोडंसं अद्रक लसूणची टाकली आणि त्याला फक्त 2 hours वगैरे ठेवलंय. फ्रीजमध्येच ठेवलंय, जास्त बाहेर वगैरे. आता मी पीठ मळणार आहे. आणि हा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ आहे, पूर्ण मैदा नाहीये. ओके, लेट्स गो गाईस. आता मी पीठ मळणार आहे आणि ही काय करत आहे ही तुम्हाला सांगेल. मॅरिनेशनमध्ये ऑलरेडी याच्यामध्ये अद्रक लसूण टाकलाय पण तरी पण अजून थोडा टाकणार आहे. तो फक्त जरासा चांगलं स्मेल येण्यासाठी टाकलेला. चिकनचं असं हिला ना खूप हे लागतं, काय बोलतात, अद्रक लसूण. येस. आणि हा परत चिली गार्लिकची पेस्ट आहे ही पण ती थोडीशी टाकतोय. आपण थोडंसं स्पायसी बनवणार आहे, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता, चवीनुसार. येस. ते मोमोजला शेप देता येतं ना तुला. येस, म्हणजे थोडंसं येतं, थोडा भारी. आणि याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स पण टाकतोय. ही मोमोजची रेसिपी कोणाची नाही आहे, ही आमची रेसिपी आहे, मी बनवली. 4 रेसिपी बघायची युट्यूबवरती. 4 मधलं थोडं 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 काढून घ्यायचं आणि आपली वेगळी बनवायची. दॅट इज द ट्रिक. काय तुम्ही पण आमची बघा आणि अजून 4 लोकांची बघा. आणि मग तुम्हाला आणि थोडासा डार्क सोया सॉस पण टाकलाय. यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर, कापायची आहे. बाबा मिरच्या पण टाकणार आहेस. सकाळी काय बाथरूममध्ये बाहेर निघायला होणार नाही मला वाटतं. जेवायचं की असल्या गोष्टी बघायच्या. आज आम्ही बाजारात गेलेलो तर तिकडे ही टोमॅटो घेत होती आणि ती फुल वाकून वगैरे अशी सिलेक्ट करते आणि तिकडे त्या काकी होत्या. त्यांचा आवाज एकदम विचित्र होता. काय झालं? त्या बोलत होत्या आणि त्या काकांनी भांडत होत्या. मला वाटलं मीच नोटीस केलं. पहिल्या जरा वाकून मी विचारलं, त्या काकींचा आवाज ऐकला असतो तुला हसायला नाही येते. विचार म्हाताऱ्या माणसानं हसणं हे माझ्या अजिबात नाही. हे माझ्या संस्कार आणि माझ्या आजोबांना प्लीज यू कॅन से दिस. आय हॅव टू से दिस. No, you can't. I never did that. It's just once I said, okay? No. These people. माझे आजोबा म्हणजे माझ्या मम्मीचे पप्पा, हा, त्यांचे काका लागतात सख्खे हिचे म्हणजे. आणि ही त्यांना मोगॅम्बो बोलायची. हे चालायचं. मी मोक्याम्बो बोलली नव्हती. ऍक्च्युली काय होतं, म्हणजे आम्ही त्यांना असं नाव ठेवलेलं होतं, ते पण मी ठेवलेलं होतं. ते चालतं. बाकी हे हसणं संस्कारांच्या खिलाफ आहे. व्हॉट इज दिस बिहेवियर डूड. त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं बटर पण टाकलं. दोघले पण की हद होतीये. एक्सक्यूज मी एक्सक्यूज. मी कधीच असं केलेलं नाहीये. फक्त ते असं एकदाच झालेलं, कारण की ऑनेस्टली बाबा जरा स्ट्रिक्ट आहेच. व्हॉट इज दिस लँग्वेज. बाबा जराशे ना जराशे असतात का, नाही असंच व्हायला पाहिजे आणि ते तसंच व्हायला पाहिजे. त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या केसमध्ये इट इज माय वे ऑर द हायवे. येस. आणि ऑलरेडी फॅमिलीमध्ये खूप सारे एक्झाम्पल आहेत हायवेवाले. जस्ट टू बी क्लिअर. ऑलरेडी खूप लोक हायवेला टच झाली आहे. येस.
चमच्याने मिक्स करणार आहे. गाईस पीठ झालेलं आहे, यू कॅन सी. अरे मीठ टाकलंस का त्यात? मगाशीच बोललेली की आधीच टाक करून, बिफोर इट्स टू लेट. आता कसं टाकणार पागल. पहले मोमोज की. गाइस, उन सब लोगों के मुंह पे तमाचा है जो कहते हैं मुझे किचन में काम करना नहीं आता. देखो, यू कैन सी दिस परफेक्ट आटा. ओ माय गॉड, प्लीज गाइस, प्लीज. एकला फक्त एकच येतं. एकच काम येतं. गाईज. आता हे पीठ तर रेडी आहे जे मी म्हणलं, आणि हे आपलं काय बोलतं आतलं स्टफिंग पण रेडी आहे. सो आता नमिता इज डुईंग लाटी लाटी अँड आय डू द शेप थिंग. आय होप, लेट्स डू इट. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. एक वेळी चिकन खाता नाही असले गाणे बोलणे अलाउड नाहीये. काय नाव आय गिव्ह इट शेप. सी गाईज, असं मी काहीतरी केलंय करंजी टाईप. आता हिला शंकरपाळी करते थांब. आता हिला हे असं, दिस इज व्हॉट माय मॉम टॉट मी. पण आपण मोमोज करतोय यार, मी हे काय केलंय शंकरपाळी. नाही तर काय. आणि हा पीठ चिपकतोय पण पावडर घाला. पावडर डास्टिंग साठी पावडर इम्पॉर्टंट आहे. पीठ घ्यायला लागेल. आता तेल तरी घ्यायला लागेल. काय घेऊ? जे जमते ते घे. हा पीठ घेऊ, लगेच भेटू. मल्टीग्रेन पीठ आहे हा. Guys, our first momo और शंकरपाली मोमो is ready. यहाँ पे हमने प्री हीट पे रखा था, तो इस पे हम डालेंगे हमारे 4 पहले मोमोज ट्रायल वाले, और फिर वो ट्रायल वाले खाएगी हमारी नमिता ताई. ओके, लेट्स गो. नमिता ह्याच्यावरती लीड दे काहीतरी मला. तुझा हात बघ किती खराब आहे. With all the so guys, momos are ready. Plating देख सकते हो. Yes. Okay. Now tasting time. Yes. Most difficult time. दोन्ही सॉस घेतलं. हो हो. इंस्टाग्राम मधल्या मॉडेल सारखं केलं. हो. ऍक्च्युली गरम आहे. खा. बिना आवाज करता खायला. तोंड बंद. रेग्युलर मोमोच्या साईज पेक्षा मोठा आहे. कंटाळा आलेला लाटायला. आणि एकदम टेस्टी आणि ज्युसी पण झालाय. खूप टेस्टी आहे. अरे घरी बनवलेलं जास्त टेस्टी लागतं. कारण की चिकन आणि हेल्दी पण आहे. पण मैदा नाही आता आटा. आटाचा टेस्ट पण युनिक आणि चांगलं लागतं ना. मैद्यापेक्षा मी मैद्याचं असतं तर जास्त अजून टेस्टी झालं असतं. नाही बडे पण टेस्टी आहे. आय एम लाइकिंग इट. मी सुगरण. कांदा मी कापला, पीठ मी मळलं, आणि ही सुगरण. सुगरणचं काम काय होतं? व्हॉट्स इम्पॉर्टंट? द बॅटर. सॉरी, द स्टफिंग. बॅटर नाही, स्टफिंग. द स्टफिंग मी केली. Okay guys, bye. If you like the vlog, like, share and subscribe. Ta-da!